रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा. ओवी क्रमांक 82 पर्यंत आपण मागील भागात पाहिले. त्यामध्ये माऊली म्हणतात, जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो, म्हणजेच इंद्रिय जिंकतो, अशा रीतीने मागे फिरल्यावर देह सोडून म्हणजे देहभाव सोडून जो पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो, अशी मनाची स्थिती त्याची कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्याच्या डोळ्यांसमोर उत्पत्तीरहित असे माझे जे स्वरूप ते त्याला दिसते. आता तेच मला कसे जाणावे असे जर अर्जुना तुझ्या मनात येईल तर मी कसा आहे, माझे विकार कोणते आहेत ते तुला सांगतो. आता या पुढील भागामध्ये ओवी क्रमांक 83 पासून पाहूया. त्या विकारात पहिली बुद्धी असे समज, मग अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहनशीलता, क्षमा व सत्य, मग मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह हे दोन्ही. आणखी अर्जुना, जगातील सुखदुःख, जन्ममरण हे भावरूप परमात्मा जो मी त्याचे ठिकाणी आहे. पंडुसुता, भीती, निर्भयपणा, अहिंसा, समता, संतोष, तप आणि दान. अरे, तसेच सर्व भूतांच्या ठिकाणी यश, अपकीर्ती हे जे भाव दृष्टीस पडतात ते माझ्याच पासून भूतांचे ठिकाणी उत्पन्न होतात. अशी भूते निरनिराळी आहेत, तसे हे विकारही वेगळे आहेत असे समज. त्यापैकी काहींना माझे ज्ञान होते तर काहींना होत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार ही सूर्यापासूनच उत्पन्न होतात. प्रकाश उदयाबरोबर अंधार असताबरोबर दृष्टीस पडतो. त्याचप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर न होणे हे प्राण्यांच्याच कर्माचे फळ आहे. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे विकास प्राप्त होतात. याप्रमाणे अर्जुना, ही सर्व जीवसृष्टी माझ्याच ठिकाणी भरली आहे असे समज. आता जे या सृष्टीचे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्तन करतात, असे आणखी 11 भाव आहेत ते तुला सांगतो. तर सर्व गुणांनी युक्त व महर्षीमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रख्यात 7 ऋषी आहेत व आणखी जे 14 मनु आहेत त्यातील स्वयंभुवादी मुख्य जे 4 आहेत ते तुला सांगतो. हे धनुर्धरा, असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्तीकरता माझ्या मनापासूनच उत्पन्न झालेले आहेत. जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती, त्रिभुवनाची रचनाही झाली नव्हती, तेव्हा पंचमहाभूतांचे समुदाय कार्य केल्याशिवाय जागचे जागी स्तब्ध होते. तेव्हा हे 7 ऋषी व 4 मनु उत्पन्न झाले. त्यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात मुख्य करून ठेवले. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जग त्यांची प्रजा आहे. अशा प्रकारे हा विश्वविस्तार माझाच आहे असे तू समज. हे बघ, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग ते वाढल्यावर त्याचे बूड बनते. बुडाला कोंब निघू लागून त्यांच्या फांद्या बनतात. फांद्यांपासून पुष्कळ फाटे फुटून त्यांना कोमल पल्लव येतात आणि पाने फुटल्यावर फुले, फळे येतात. याप्रमाणे सर्व झाड बनल्यावर ते कारण दृष्टीने जर पाहू लागल्यास तर ते बीजच आहे असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे मूळारंभी मी एकटाच होतो आणि नंतर मजपासून मन उत्पन्न झाले आणि त्या मनापासून 7 ऋषी व 4 मनु उत्पन्न झाले. त्यांच्यापासून इंद्रादी अष्टलोकपाल उत्पन्न झाले. लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केले आणि त्या लोकांपासून सर्व प्राणी उत्पन्न झाले. याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे. परंतु हे ज्याला श्रद्धेने मान्य होईल त्यालाच ते समजणार आहे. यास्तव हे सुभद्रापते, हे माझे 20 भाव व 11 विभूती यांनी सर्व जग व्यापले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. अशा रीतीने माझ्या सत्यस्वरूपाला जो जाणतो त्यालाच खऱ्या ज्ञानाची जागृती झाली आहे. आणि म्हणूनच उत्तम व वाईट अशा प्राण्यांतील भेदाचे त्याला स्वप्नही पडत नाही. मी माझ्या विभूती व माझ्या विभूतींनी युक्त असलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे समज.
म्हणून खरोखर जो या ज्ञानयोगाने मनोभावे करून मद्रूप झाला तो कृतार्थ झाला यात संशय नाही. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदानं मी त्याच्या पाशात अडकतो. म्हणून जो माझ्या ठिकाणी अभेदबोधाने भक्ती करतो त्याला माझ्या प्राप्तीमध्ये खरोखर व्यत्यय येत नाही. अशी भक्ती करीत असता जरी तो मरण पावला तरी तेही उत्तमच आहे हे 6व्या अध्यायात पूर्णपणे सांगितलेच आहे. ती अभेद भक्ती कशी असते हे जाणण्याची जर तुझ्या मनात इच्छा झाली असेल तर तेही सांगतो, ऐक. ओवी क्रमांक 111 पर्यंत पूर्ण झाले. या पुढील भागामध्ये अभेद भक्ती कशी असते हे सांगणार आहेत ते आपण पुढील भागात पाहूया. रामकृष्ण हरी माऊली.